नेक्स्ट टॉपिक बघा, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. याच्यामध्ये सुद्धा प्रोबॅबिलिटीशी रिलेटेडच टर्म्स आपल्याला बघायचे आहेत. द प्रोबॅबिलिटी ऑफ एक्स सक्सेसेस डिनोटेड बाय पी ऑफ एक्स इज गिव्हन बाय, इथं फॉर्म्युला दिलेला आहे. मग हेच तुम्ही असं पण लिहू शकताय. काय काय बघा त्याच्यात, एन सी एक्स पी रेस टू एक्स आणि क्यू रेस टू एन मायनस एक्स असं आहे. याच्यामध्ये क्यू ची व्हॅल्यू क्यू इक्वल टू 1 मायनस पी. दिस पी इज द प्रोबॅबिलिटी, ती तिथं प्रोबॅबिलिटी असेल. आणि एक्सच्या ज्या काही व्हॅल्यूज आहेत त्या 0 पासून एन पर्यंत घ्यायच्या आहेत. फॉर्म्युला आपल्याला त्या पद्धतीने तिथं लिहावं लागेल. धिस पी ऑफ एक्स इज कॉल्ड प्रोबॅबिलिटी फंक्शन ऑफ द बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन. हे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचं प्रोबॅबिलिटी फंक्शन आहे असं त्या ठिकाणी कन्सिडर केलं जाईल. आणि हे कसं म्हणतात, एक्स फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन विथ व्हॅल्यूज एन अँड पी, हे असं पण लिहिता येऊ शकतं. मग याच्यामध्ये जर तुम्ही हे जे एन सांगितलेलं आहे, हे जर एन इक्वल टू 1 जर घेतलं या फॉर्म्युल्यामध्ये, तर याच बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनला बर्नॉली डिस्ट्रीब्युशन असं पण म्हणतात. फक्त माहित असू दे, आपण सगळे प्रॉब्लेम्स आपले बायनॉमियल डिस्ट्रीब्युशनचेच आपल्याला बघायचे आहेत, त्याचेच प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. फक्त त्यात त्यांनी काही कंडिशन सांगितलेल्या आहेत त्या बघून घ्या. नंबर ऑफ ट्रायल्स शुड बी फिक्स्ड अँड ट्रायल्स शुड बी इंडिपेंडंट. फारसा काही यांना काही फरक पडणार नाहीये. आपण प्रॉब्लेम सोडवताना तुमच्या लक्षात येईल काय काय आहे ते. बेसिक महत्वाचं म्हणजे हा फॉर्म्युला तेवढा पक्का लक्षात ठेवा, काय करावं लागेल ते. आणि ही प्रोबॅबिलिटी या व्हॅल्यूसाठी, एक्सच्या या व्हॅल्यूसाठी हा फॉर्म्युला घ्यायचा आहे. इतर वेळेला ती व्हॅल्यू 0 कन्सिडर करायची. ठीक आहे, बघू आपण प्रॉब्लेम सोडवताना काय काय होते ते. त्याच्यानंतर याच्यातले एक्सपेक्टेड व्हॅल्यू, व्हेरियन्स आणि स्टँडर्ड डेव्हिएशन यांचे पण फॉर्म्युले बघून घ्या. एक्सपेक्टेड व्हॅल्यू साठी एन इंटू पी, व्हेरियन्स ऑफ एक्स साठी एन इंटू पी इंटू क्यू, आणि स्टँडर्ड डेव्हिएशन त्यालाच तुम्ही सिग्मा असं पण वापरू शकताय. त्याचा फॉर्म्युला आहे, हे जे व्हेरियन्स ऑफ एक्स तुम्ही काढताय त्याला फक्त स्क्वेअर रूट मध्ये टाकायचं, तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन मिळते. हे फॉर्म्युले लक्षात ठेवा. याच्यावरती सोपे क्वेश्चन्स आहेत 2-2 मार्काचे, ते पण येऊ शकतात परीक्षेमध्ये. हे फॉर्म्युले तेवढे फक्त व्यवस्थित तयार करून ठेवा. एक्सरसाइज बघा, ए डाय इज थ्रोन 6 टाइम्स. 6 वेळा डाय थ्रो करायचा आहे. आता ही जी संख्या आहे ही संख्या बरीच मोठी असते. मग याच्या आधीच्या प्रकरणामध्ये कसं असायचं, सिंगल टाइम किंवा 2 टाइम्स असंच असायचं. त्याच्यापेक्षा जास्त जर घेतलं तर तिथल्या सॅम्पल पॉइंट्सची संख्या प्रचंड वाढेल. मग अशा परिस्थितीमध्ये हे बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन आपल्याला उपयोगी पडतं. मग हा फरक आहे प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन म्हणजे याच्या आधीचं प्रकरण आणि या प्रकरणामध्ये. इथं बघा किती वेळा सांगितलंय, डाय इज थ्रोन 6 टाइम्स सांगितलंय. इफ गेटिंग अन ऑड नंबर इज ए सक्सेस. मग इथं सक्सेस कशाला म्हटलेलं आहे की तिथं ऑड नंबर मिळाला पाहिजे. मग डाय वरती काय काय असतं, 1 ते 6 1 to 6 नंबर्स मार्क केलेले असतात. त्यातले ऑड नंबर म्हणजे 1 3 5, 3 ऑड नंबर त्याच्यामध्ये येऊ शकतात. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ, पहिलं सांगितलंय 5 सक्सेसेस, 6 पैकी 5 वेळा ऑड नंबर आला पाहिजे. ऍटलिस्ट 5 सक्सेसेस, कमीत कमी 5, जास्तीत जास्त 6. ऍटमोस्ट 5 सक्सेसेस म्हणजे जास्तीत जास्त 5, त्याच्यापेक्षा कमीच पाहिजेत. मग बघा लक्षात येते का, असं तिने त्या ठिकाणी विचारलेलं आहे. मग आता एक 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 टर्म आपल्याला सगळं कन्सिडर करावं लागेल. बघूया, आपण सुरुवात करूया. ए डाय इज थ्रोन 6 times. Therefore,
n इक्वल टू 6, यांची व्हॅल्यू 6 येणार. आता त्यांनी सक्सेस कसं डिफाईन केलेलं आहे बघा. सक्सेस इज डिफाइन्ड ॲज getting an odd number on the die. डाय वरती ऑड नंबर आला पाहिजे, हे म्हणजे सक्सेस. आता प्रोबॅबिलिटी मग याची काढूया. देअरफॉर पी इक्वल टू, एकूण 3 वेळा ऑड नंबर येऊ शकतो, जास्तीत जास्त 6 आउटपुट्स येऊ शकतात. त्यामुळे 3/6, पी ची व्हॅल्यू मिळणार 1/2. क्यू इक्वल टू 1 मायनस पी, दॅट इज इक्वल टू 1 मायनस 1/2, येणार 1/2. बघा, पी ची व्हॅल्यू मिळाली, क्यू ची व्हॅल्यू मिळाली, एन ची पण व्हॅल्यू मिळालेली आहे. Therefore, capital X follows binomial distribution with n comma p, that is capital X follows binomial distribution. n ची व्हॅल्यू 6 आहे, p ची व्हॅल्यू आहे 1/2. हे असेल. आता याच्यावरून त्याचं पीएमएफ लिहूया. The probability mass function of capital X is given by probability when capital X equal to X. This is equal to NCX P raised to X Q raised to N minus X हे असेल. त्याच्या पुढे तुम्हाला n इक्वल टू जे काय असेल त्या व्हॅल्यूज लिहा. हा फॉर्म्युला झाला त्याचा. आपण पुढे त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरू. बघा, आठवतंय का तरी पण तुम्हाला इथं x इक्वल टू 0 1 2 डॅश 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 अप टू n हे असं घेतलेलं होतं. Therefore, probability when capital X equal to X, आत्ताची n ची व्हॅल्यू आहे 6 6cx, प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू आहे 1/2 रेस्ट टू x, q ची व्हॅल्यू पण 1/2च आहे रेस्ट टू 6 मायनस x, x ची व्हॅल्यू 0 1 2 डॅश 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 अप टू 6. इथपर्यंत हे वापरायचं आहे. आता पहिली व्हॅल्यू त्यांनी कशाची सांगितली बघा, 5 सक्सेसेस. फर्स्ट, probability of 5 successes, that is x equal to 5, हे तुम्हाला घ्यावं लागेल. Therefore, probability when x equal to 5, ते तुम्ही असं लिहिलं तरी चालते, स्मॉल p वापरून पुढे कंसात 5 लिहिलं तरी पण चालते. आता याच्यामध्ये x च्या ठिकाणी 5 वापरायचं आहे. 6c5 1/2 रेस टू 5, आणि इथं पण 1/2 रेस टू 6 मायनस 5. मग 6c5 त्याचा फॉर्म्युला बघा, NCR म्हणजेच NCN मायनस R हे असं येणार. म्हणजे इथे येणार 6c, 6 मायनस 5 ते येणार 1, 1/2 रेस टू 5, ठेवूया त्याला तसंच 1-2 मिनिट. आणि इथे किती येते बघा, 1/2 रेस टू 6 मायनस 5 म्हणजे ते येणार 1. मग 6c1 म्हणजे 6 येते, हे असेल इंटू 1/2 रेस टू 6 येणार. बघा कसं होतंय ते. मग 1/2 रेस टू 6 म्हणजे 1/64 येणार ते.
म्हणजेच हे येणार 6/64 दॅट इज इक्वल टू 3/32. हे त्याचं फायनल आन्सर येईल, याची प्रोबॅबिलिटी. आता दुसरं काय विचारले बघा, ऍटलिस्ट 5 सक्सेसेस म्हटलं. probability of at least 5 सक्सेसेस म्हटलं. मग कमीत कमी 5 सांगितले, याचा अर्थ एक्स मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5 हे असेल ना. हे महत्वाचं आहे, ह्याचे अर्थ समजणं फार गरजेचं आहे. देअरफॉर probability when x is greater than or equal to 5. मग याच्यामध्ये काय काय येणार, प्रोबॅबिलिटी when x equal to 5 पण येणार, प्लस प्रोबॅबिलिटी when x equal to 6 हे दोन्ही पण येणार. मग त्याच्यातलं प्रोबॅबिलिटी when x equal to 5 तयार आहे आमचं. मग तुम्हाला प्रोबॅबिलिटी when x equal to 6 तेवढं फक्त काढावं लागेल. त्याला मी इथे इक्वेशन नंबर 1 लिहितोय, किंवा इथं इक्वेशन नंबर 1 लिहूया आणि इथं 2 करूया, कारण ही व्हॅल्यू आपण डायरेक्ट ह्याच्यामध्ये वापरू शकतो. आता काय करूया, प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इक्वल टू 6 ते तेवढं वेगळं काढून घेऊया. प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इक्वल टू 6 वरती फॉर्म्युला तयार आहे, त्याच्यामध्ये एक्सच्या ठिकाणी 6 वापरायचं आहे. म्हणजे काय होणार, 6c6 p रेस टू, पाहिजे असेल तर फॉर्म्युला एकदा बघून घ्या. बघा इथं फॉर्म्युला 1/2 रेस टू एक्स आहे आणि 1/2 रेस टू 6 मायनस एक्स आहे. वन हाफ रेस टू 6 आणि 1/2 रेस टू 6 मायनस 6 हे असेल. म्हणजेच मग हे किती होणार आहे, हे 1/2 रेस टू 6 एवढं शिल्लक राहील. याची व्हॅल्यू 1 येणार, हे लक्षात ठेवा. NCN आणि NC0 यांच्या व्हॅल्यूज आहेत 1, हे पक्क लक्षात ठेवा लागणार तुम्हाला याच्यामध्ये. त्यामुळे हा फर्स्ट पार्ट निघून जाईल. इथे येणार 1/2 रेस टू 6 आणि इथे येणार 1/2 रेस टू 0. म्हणजेच काय शिल्लक राहणार, 1/2 रेस टू 6 शिल्लक राहील, दॅट इज 1/64 शिल्लक राहील. देअरफॉर फ्रॉम 1 अँड 2, 1 मधली एक व्हॅल्यू घ्यायची आहे आणि 2 मध्ये आपल्याला ती यूज करायची आहे. प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 5, याची व्हॅल्यू वरती तयार केलेली आहे आपण. तिथे 3/32 आहे, म्हणजे 6/64 आहे, असंच वापरतोय मी. 6/64 प्लस ही आता व्हॅल्यू काढलेली आहे, ते आहे 1/64. म्हणजे त्याचं टोटल किती आन्सर येणार, 7/64 हे त्याचं आन्सर आहे. तेव्हा बघा कशा पद्धतीनं काय काय तुम्हाला कन्सिडर करावं लागेल ते. ह्याच्यात अजून एक त्यांनी एक्झाम्पल विचारलेलं आहे, थर्ड पार्ट. काय म्हटले बघा, ऍट मोस्ट 5 सक्सेसेस म्हटले, ते घेऊया आता. प्रोबॅबिलिटी ऑफ ऍट मोस्ट 5 सक्सेसेस, म्हणजे जास्तीत जास्त 5 सांगितले. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, 5 किंवा 5 पेक्षा कमी असं घ्यावं लागेल. याची प्रोबॅबिलिटी काढण्यासाठी आता बघा, प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5 हे जर तुम्ही घेतलं तर याच्यामध्ये 5, 4, 3, 2, 1, 0 सगळे घ्यावे लागतील. प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन करत बसण्यापेक्षा सरळ 1 मायनस
प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इज ग्रेटर दॅन 5 असं घ्यायचं. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कॉम्प्लिमेंटरी इव्हेंटच्या प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला वापरायचा आहे. असं येतं. मग याच्यावरून पी ऑफ ए डॅश हे किती येईल? 1 मायनस पी ऑफ ए येणार. सेम हे इथं वापरलेलं आहे. हे समजून घ्या, हे प्रोबॅबिलिटी मधलं आहे, कॉम्प्लिमेंटरी इव्हेंटचा फॉर्म्युला. प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इज ग्रेटर दॅन 5, मग 5 पेक्षा मोठी व्हॅल्यू फक्त 6 आहे. 1 मायनस प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इक्वल टू 6, आणि एक्स इक्वल टू 6 सोडवलंय आता आपण. हे बघा इथे ती व्हॅल्यू किती आहे? 1/64. ती डायरेक्ट इथं वापरा, आन्सर मिळते तुम्हाला. सो दिस इज इक्वल टू 1 मायनस 1/64. मग हे सोडवून किती होणार? 63/64. 64 ने इकडे मल्टिप्लाय करा. 64 मायनस 1, 63/64. हे याचं आन्सर आहे. त्यामुळे हे बघा कशा पद्धतीने करावं लागतंय ते. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए पेअर ऑफ डाईस इज थ्रोन 4 टाइम्स. 2 डाईस, पेअर ऑफ डाईस म्हटलेलं आहे, 4 वेळा टाकलेलं आहे. इफ गेटिंग ए डबलेट इज कन्सिडर्ड अ सक्सेस. तर इथलं सक्सेस काय बघा, डबलेट आलं पाहिजे. डबलेट याचा अर्थ दोनही डाईस वरती सेम रिझल्ट दिसला पाहिजे. म्हणजे 1 आलं तर 1, 2 आलं तर 2, पहिलं 2 तर दुसरं 2, पहिलं 3 तर दुसरं 3, असं 6 वेळा येऊ शकतं. 1 1 2 2 3 3 4 4 5 5 आणि 6 6, त्याला डबलेट म्हटलं. फाइंड द प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेसेस. तर याच्यात 2 सक्सेसेस मिळतील याची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. सुरुवात करूया, सगळ्या टर्म्स एक 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 फाइंड आउट करत जाऊया. ए पेअर ऑफ डाईस इज थ्रोन 4 टाइम्स. त्याच्यावरून तुम्हाला n इक्वल टू 4 ही व्हॅल्यू महत्वाची मिळेल. त्यानंतर एकूण n ऑफ s, तर पेअर ऑफ डाय जर थ्रो केला तर n ऑफ s होणार 36. बघा लक्ष देते का? मग त्यापैकी डबलेट आपल्याला मिळालं पाहिजे. त्याचं एक डिफाईन करूया. नाव एक्स, द सक्सेस इज डिफाइन्ड ॲज. Here the success is getting the doublet. मग डबलेट किती वेळा होऊ शकतं? 6 टाइम्स होऊ शकतं. Therefore probability of getting a doublet is equal to, त्याला आपण स्मॉल p कन्सिडर करूया, 6/36 होणार ते, म्हणजेच ते येणार 1/6. मग याच्यावरून q काढायचा आहे. q इक्वल टू 1 मायनस p, that is 1 minus 1/6. This is equal to 5/6 हे असेल. सगळ्या व्हॅल्यूज मला मिळालेल्या आहेत. पीएमएफ डिफाईन करूया. Therefore the PMF of x is given by probability when x equal to x is equal to ncx p raised to x q raised to n minus x. आता इथं फॉर्म्युला कसा तयार होईल? प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इक्वल टू एक्स, n ची व्हॅल्यू आहे 4, 4cx, p ची व्हॅल्यू आहे 1/6,
इथं एक्स येणार. क्यू ची व्हॅल्यू आहे 5/6. इथे येणार एन म्हणजे 4 मायनस एक्स. एक्सच्या व्हॅल्यूज 0 1 2 3 4. इथं काही जास्त नाहीये, त्यामुळे डायरेक्ट मांडून घेतलेलं आहे. आता त्यांना प्रोबॅबिलिटी त्यांना कशाची पाहिजे बघा. 2 सक्सेसेस सांगितले. प्रोबॅबिलिटी ऑफ 2 सक्सेसेस म्हणजेच एक्स इक्वल टू 2. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू वापरूया ती, बघूया काय होते आणि सोडवायचं. प्रोबॅबिलिटी व्हेन एक्स इक्वल टू 2. इथे येणार 4c2 1/6 रेस टू 2 आणि 5/6 रेस टू 4 मायनस 2 हे असं येणार. आता हे सोडवावं लागेल. मग 4c2 म्हणजेच काय येणार इथं 4 फॅक्टोरियल 4 इंटू 3 डिवायडेड बाय 2 इंटू 1. हे 4c2 साठी झालं. इथं होणार 1/6 त्याचा स्क्वेअर. इथे येणार 5/6 त्याचा स्क्वेअर हे असेल. आता हे सिम्प्लिफाय केल्यानंतर बघा इथं काय काय होते ते. इथं किरकोळ सिम्प्लिफिकेशन म्हणजे हे येणार 6 इंटू. आता इथं बघा 1/6 चा स्क्वेअर आहे आणि इथं पण छेदामध्ये 6 आहे, म्हणजे हे असं घेतोय 1/6 रेस टू 4 आणि हा राहिला शिल्लक 5 त्याचा स्क्वेअर. तुम्ही कसंही सोडवू शकता, त्याला काय अडचण नाहीये. मला ज्या पद्धतीने योग्य वाटलं त्या पद्धतीने मी सोडवलंय. ह्याच्यातलं एक 6 कमी होईल, म्हणजे इथे येणार 1/6 चा क्यूब येणार आणि 5 चा स्क्वेअर येणार 25. 6 चा क्यूब तो 216. त्यामुळे याचं फायनल आन्सर येईल 25/216. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 5 cards are drawn successively with replacement from a well shuffled deck of 52 cards. विथ रिप्लेसमेंट याचा अर्थ पहिलं कार्ड ड्रॉ करायचं, ते बघायचं कोणतं कार्ड आहे ते आणि परत त्याच्यातच ठेवायचं. याचा अर्थ तिथं कॉन्स्टंटली 52 कार्ड्स शिल्लक असतील, त्याच्यातूनच घ्यायचंय. ते कार्ड ड्रॉ करायचं, बघायचं आणि परत त्याच 51 कार्ड्स राहतील शिल्लक, त्याच्यामध्ये ते ठेवून टाकायचं. म्हणजे टोटल परत 52 कार्ड्स होतील. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट ऑल द 5 कार्ड्स आर स्पेड्स. पाचीच्या पाची स्पेड कार्ड्स पाहिजे. ओनली 3 कार्ड्स आर स्पेड्स. 5 पैकी 3 स्पेड असतील. अँड नन इज अ स्पेड. 5ही मध्ये एकही स्पेड कार्ड येत नाही. आता सगळ्यात पहिल्यांदा हे प्रकार आपल्याला माहिती पाहिजे. स्पेड कार्ड जे आहे, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये इस्पिकचं कार्ड म्हणतो, ते हे आहे, हे स्पेड आहे. त्याच्यानंतर पुढचा जो प्रकार आहे हे असे एक असते बघा, ज्याला आपण किल्वर म्हणतो, ते क्लब म्हणतात. त्यानंतर हे चौकट डायमंड आणि शेवटचा प्रकार त्याला म्हणतात हार्ट. या पद्धतीनं हे 4 प्रकार आहेत. हे माहित पाहिजेत, ह्या सगळ्यांची नावं माहित पाहिजेत. हे पहिला आहे स्पेड, दुसरा आहे क्लब, तिसरा आहे डायमंड, चौथा आहे हार्ट. त्यामुळे ह्या सगळ्या कार्डांची व्यवस्थित ओळख असू दे. 4 प्रकारची कार्ड असतात. प्रत्येक प्रकारात 13 कार्ड्स असतात, 13 कार्ड असतात. आता बघू आपण ह्याच्यामध्ये काय काय करावं लागते ते. काय सांगितलंय, 5 कार्ड्स आर ड्रॉन सक्सेसिव्हली विथ रिप्लेसमेंट म्हटलेलं आहे. Five cards are drawn with
रिप्लेसमेंट. त्यामुळे तुम्हाला इथं n इक्वल टू 5 घ्यावं लागेल. त्याच्यानंतर प्रोबॅबिलिटी त्यांनी वेगवेगळ्या विचारलेल्या आहेत, स्पेड कार्डची काय वगैरे म्हणून. मग एकूण सिंगल कार्ड जर काढायचं असेल तर 52 कार्ड्स मधून तुम्ही एक कार्ड 52 वेज मध्ये घेऊ शकताय. वन कार्ड आउट ऑफ 52 can be drawn in 52 ways. मग एकूण स्पेड कार्ड्स किती आहेत? 13. टोटल नंबर ऑफ spade cards is equal to 13. Therefore, probability of drawing a spade card is equal to, त्याला आपण p कन्सिडर करूया, is equal to 13 upon 52. That is equal to 1 upon 4. ही तुम्हाला p ची व्हॅल्यू मिळेल. Therefore, q equal to 1 minus p, that is equal to 1 minus 1 upon 4 is equal to 3 upon 4. मग सगळ्या व्हॅल्यूज मला मिळालेल्या आहेत. आता त्याचं पीएमएफ लिहूया. द पीएमएफ of capital X is probability when x equal to x is equal to ncx p raised to x q raised to n minus x हे असेल. Therefore, probability when x equal to x, this is equal to n ची व्हॅल्यू आहे 5, म्हणजे 5cx. p ची व्हॅल्यू आहे 1 upon 4 रेस टू x. q ची व्हॅल्यू आहे 3 upon 4 रेस टू 5 minus x. याच्या आधी कुठेतरी हे एक लिहून ठेवा बरं का, x फॉलोज बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन n, p. एक लिहा. मागाच्या एक्झाम्पल मध्ये बहुतेक राहिलंय माझं. मग n किती आहे? n आहे 5 आणि प्रोबॅबिलिटी आहे 1 upon 4. त्याचा फारसा इफेक्ट काही होत नसला तरी काही काही जण अगदी बारकाईने चेक करतात, त्यावेळेला विनाकारण ह्या असल्या गोष्टींसाठी मार्क जायला नको, मग आता लक्षात आलेलं लगेच तुम्हाला ते सांगितलेलं आहे. आता याचा वापर आपल्याला करायचा आहे. एक्स ची व्हॅल्यू x इक्वल टू 0 1 डॅश 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 n ची फायनल व्हॅल्यू 5. तिथपर्यंत तुम्ही या व्हॅल्यूज घेऊ शकताय. आता पहिलं काय सांगितले बघा त्यांनी, ऑल द 5 कार्ड्स आर स्पेड्स म्हटले. फर्स्ट, all 5 cards are spades. याचा अर्थ याच्यामध्ये x इक्वल टू 5 घ्यावं लागेल. Therefore, probability when x इक्वल टू 5, म्हणजे इथे येणार 5c5 1 upon 4 रेस टू 5 आणि 3 upon 4 रेस टू 5 minus 5 हे असं येणार. याच्यातलं 5c5 म्हणजे 1 येणार. त्यानंतर 1 upon 4 रेस टू 5, 1-2 मिनिटं तसंच राहू दे याला, आणि 3 upon 4 रेस टू 0 हे असेल. मग हे पण 1 होणार, हे 1 हे काढून टाकूया. 1 upon 4 रेस टू 5 यालाच तुम्ही असं पण लिहू शकताय.
म्हणजेच हे काय होणार 1/2 raised to 10 होणार. माहित असू दे याची व्हॅल्यू, ही व्हॅल्यू येते 1/1024 ही त्याची व्हॅल्यू येते. त्यामुळे हे त्याचं आन्सर येईल. त्याच्या पुढं काय विचारले बघा बरं आता. ओनली 3 कार्ड्स आर स्पेड्स म्हटले, ते घेऊयात. ओनली 3 कार्ड्स आर स्पेड्स. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय घ्यावं लागेल, x = 3 घ्यावं लागेल. मग ते त्याच्यामध्ये वापरूया आता. प्रोबॅबिलिटी when x = 3 इट इज इक्वल टू, त्याचं वरती इक्वेशन तयार आहे 5cx आहे. तिथं एक्सच्या ठिकाणी फक्त 3 वापरायचं. 5c3 1/4 raised to 3 3/4 raised to 5 - 3 एवढं सोडवायचं फक्त. आता हे बघा, याचं सिम्प्लिफिकेशन काय होणार. 5c3 म्हणजेच येणार 5c2 1/4 raised to 3 आणि 5/4 raised to 2. मग 5c2 म्हणजेच 5 × 4 डिव्हायडेड बाय 2 × 1 हे असेल. त्यानंतर इथं 1/4 चा क्यूब आहे, इथं 1/4 चा स्क्वेअर आहे. त्यामुळे हे होणार 1/4 raised to 5 आणि शिल्लक राहणार इथं 5 चा स्क्वेअर. हे तेवढं सोडवावं लागेल तुम्हाला. आता ह्याचं सिम्प्लिफिकेशन इथं किरकोळ 5 2 2 4 5 2 10 हे झाले 10. त्याच्यानंतर इथे येणार 1/, हे मगाशी सोडवलेलं आहे आपण 1024 इंटू 5 चा स्क्वेअर येणार 25 हे असेल. बघ, तर ह्याला परत सिम्प्लिफिकेशन केलं पाहिजे. मग किरकोळ सिम्प्लिफिकेशन इथं होईल 5c3 आहे ना इथं, 5c2 घेतले मी त्याचं करून. 5 4 2 1 बरोबर आहे इथं. मग आणि काय चुकलं याच्यामध्ये. 2 न भाग जाईल याला, 2×5 = 10. याच्यामध्ये हिथं चुकलेलं आहे बघा. 3/4 ते 5/4 झाले बघा इथं. त्यामुळे हिथं येणार आहे 3, इथं 3 येणार, हिथं पण 3 येणार. त्यामुळे हिथं येणार 9. बघा लक्षात येते का. आता हे होईल इथं 2×5 = 10 येणार आणि याला 2 ने डिव्हाइड केलं की इथं येणार 512 5 1 2. मग हे टोटल होणार 45 डिव्हायडेड बाय 512 हे त्याचं आन्सर आहे. आता याच्यातला तिसरा प्रॉब्लेम, त्याच्यातलाच तिसरा प्रकार म्हणण्यापेक्षा नन इज अ स्पेड म्हटले, म्हणजे स्पेडचं कार्ड मिळालेलंच नाही त्याच्यात. नन इज अ स्पेड याचा अर्थ x = 0 घ्यावं लागेल. मग प्रोबॅबिलिटी when x = 0 is equal to 5c0 1/4 raised to 0 आणि 3/4. बघा बरं फॉर्म्युला वरती कसं होतं ते. 1/4 raised to 0 5c0 झालं, 3/4 raised to 5 - 0 हे असेल. मग आता 5c0 याची व्हॅल्यू 1 येणार, एनिथिंग रेस टू 0 त्याची पण व्हॅल्यू 1 येणार. इथं फक्त 3/4
रेस टू 5 येणार आहे. हे तेवढं सोडवावं लागेल फक्त. 3 रेस टू 5, 3, 9, 27, 81 आणि 243 येणार. 243 आणि 4 रेस टू 5 हे एवढं आहेच. 1024 हे त्याचं फायनल आन्सर.